तर मुंबईसह उपनगरात मध्यरात्रीपासूनच रिमझिम पाऊस सुरू आहे। मुंबईत सकाळपासूनच ढगाळ वातावरण तयार झालंय। उष्णतेपासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय, तर वातावरणात गारवा पसरलेला आहे। तर उकाड्यापासून हैराण मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळालेला आहे, कारण पहाटेपासूनच मध्यरात्रीपासूनच रिमझिम पाऊस हा मुंबईत सुरू झालेला आहे। अधिक अपडेट आपण घेणार आहोत आपले प्रतिनिधी सुनील जाधव यांच्याकडून। सुनील, प्रणिता, अगदी बरोबर आहे। गेले काही दिवसापासून उकाड्याने हैराण झालेले नागरिक मान्सून कधी येणार या प्रतीक्षेत होते आणि मात्र काल मध्यरात्रीपासूनच मुंबईसह काही ठिकाणी उपनगरामध्ये पावसाची सुरुवात झालेली आहे। मी सध्या उभा आहे दादर स्टेशन परिसरात। आपण पाहू शकतो या ठिकाणी रिमझिम पावसाला जी आहे ती सुरुवात झालेली आहे। मध्य रेल्वे देखील 10 ते 15 मिनिटं उशिराने धावत आहेत आणि त्याचबरोबर गेले काही दिवसापासून उन्हाचा तडाखा वाढला होता व गरमीमुळे नागरिक हैराण झाले होते। पाऊस कधी पडेल या अपेक्षेत होते, मात्र काल मध्यरात्रीपासून रिमझिम पाऊस जे आहे ते मुंबईसह उपनगरामध्ये पडायला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात दिलासा जो आहे नागरिकांना मिळालेला आहे। तर दुसरीकडे पाहायला गेलं तर उपनगरामध्ये कल्याण डोंबिवली असेल, बदलापूर, अंबरनाथ या ठिकाणी देखीलच मध्यरात्रीपासून मोठ्या प्रमाणात पावसाची सुरुवात झालेली आहे। अनेक ठिकाणी बत्ती गुल म्हणजे वीज पुरवठा खंडित करण्यात आलेला आहे, तर दुसरीकडे काही ठिकाणी रस्त्यावर देखील पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे। हे पाऊस अशाच प्रकारे सुरू असला तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नक्कीच सुनील, तर मरीन ड्राईव्ह मध्ये देखील अशाच प्रकारचा पाऊस सुरू आहे आणि या ठिकाणून पावसाचा आढावा घेतात आमचे प्रतिनिधी विशाल पाटील। थेट त्यांच्याकडे जाऊयात। विशाल, प्रणिती, आपल्याला माहिती आहे मुंबईकर सातत्यानं या उकाड्यापासून हैराण झाले होते आणि सगळ्या मुंबईकरांना पावसाची वाट सगळे मुंबईकर पाहत होते। आता मी मरीन ड्राईव्ह या परिसरात आहे। पहाटेपासूनच मुंबईला पावसाचं आगमन जे हे झालेलं आहे आणि मुंबईकर आज रविवारच्या दिवशी मोठ्या संख्येनं बाहेर पडलेले आहेत। या पावसाचा आनंद सुद्धा घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। हलक्या सरींचा पाऊस जो आहे हा आता सुरू झालेला आहे मुंबईत आणि त्यामुळे कुठेतरी मुंबईकरांना एक दिलासा मिळालेला आहे ह्या उकाड्यापासून, उष्णतेपासून। कारण की आपल्याला माहिती आहे यावर्षी उष्णतेनं उच्चांक सुद्धा जो आहे हा गाठला होता। या सगळ्याचा कुठेही परिणाम जो आहे सद्यस्थितीला मुंबईत रस्ते वाहतुकीवरती जो आहे हा अद्याप झालेला नाहीये। मात्र एकंदरीत जर आपण पाहायला गेलं तर मुंबईत पहाटेपासूनच अशा पद्धतीच्या हलक्या सरींच्या पावसाला सुरुवात जी आहे ही झालेली आहे। त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांमध्ये मुंबईत पावसाचा जोर सुद्धा जो आहे हा कायम राहू शकतो असा हवामान खात्याकडून अंदाज सुद्धा व्यक्त करण्यात आलेला आहे। मात्र सध्या नक्कीच विशाल, धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल।